भंडारामध्ये धक्कादायक घटना घडली। भंडारा शहरामध्ये अंगणवाडी जवळ असलेल्या प्रसाधन गृहासमोरच 4 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाला। तर या घटनेनंतर संपूर्ण शहरामध्ये संतापाची लाट उसळली आहे। पोलिसांनी कारवाई करत 30 वर्षीय रोहित वासनिक याला अटक केली। विशेष म्हणजे आरोपीवर यापूर्वीही विनयभंग आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हे दाखल आहेत। 2024 मध्ये त्याला 14 महिन्यांची शिक्षा सुद्धा झाल्याची माहिती पोलिसांनी दिली। आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी आता नागरिकांमधून जोर धरते। नागरिकांनी याच मागणीसाठी बंदची हाक सुद्धा दिली होती। तर महिला आणि विद्यार्थिनींनी रस्त्यावर उतरून याचा निषेध केला। पाहूया आमचा रिपोर्ट। आई शिवण क्लाससाठी घराबाहेर पडली आणि आपल्या चिमुकलीला घराजवळच्या अंगणवाडीत सोडून गेली। मात्र काही वेळातच आलेल्या एका आवाजानं आईच्या काळजाचा ठोका चुकला। दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास चिमुकली रडत असल्याची माहिती तिच्या भावानं आईला दिली। माहिती मिळताच आईनं तातडीनं अंगणवाडीकडे धाव घेतली। अंगणवाडीच्या बाथरूममधून चिमुकलीच्या रडण्याचा आवाज येत होता आणि बाथरूमचं दार आतून बंद होतं। आईनं वारंवार दार ठोठावलं। काही वेळानं एका अनोळखी व्यक्तीनं दार उघडलं। यावेळी चिमुकली घाबरल्या अवस्थेत होती। तिचे केस विस्कटलेले होते, चेहऱ्यावर ओरखडे होते आणि तिला शारीरिक त्रास होत असल्याचं आईच्या लक्षात आलं। यानंतर चिमुकलीला तातडीनं भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं। वैद्यकीय तपासणीनंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं निष्पन्न झाल्याची माहिती समोर आली। घटनेची माहिती मिळताच भंडारा पोलिसांनी तपास सुरू केला आणि काही वेळातच आरोपीला बेड्या ठोकल्या। आरोपीचं नाव रोहित संजय वासनिक, वय 30 वर्ष, राहणार गौतम बुद्ध वॉर्ड, समतानगर, भंडारा। मात्र या घटनेनंतर संतापाचा उद्रेक झाला। जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली। आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली। दरम्यान आरोपीचा गुन्हेगारी इतिहासही समोर आलाय। 2022 मध्ये त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता, तर 2024 मध्ये पॉक्सो कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यात त्याला 14 महिन्यांची शिक्षा झाली होती। या प्रकरणाचा खटला जलद गती न्यायालयामध्ये चालवला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। जसं आपण प्रॉपर्टी ऑफेंडर आहेत, म्हणजे जे चोऱ्या करणारे आहेत, रॉबरी करणारे आहेत किंवा बॉडी ऑफेंडर्स आहेत, तसं आता आपण पॉस्कोचे जे ऑफेंडर्स आहेत त्याच्यावरही आपण स्कीम तयार केलेली आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये अशा घटना परावृत्त करण्यासाठी पोलिसांचं क्लोजर मॉनिटरिंग राहील। दरम्यान या संतापजनक घटनेच्या निषेधार्थ भंडारा शहर बंदचं आवाहन करण्यात आलंय। चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी नागरिकांकडून केली जाते। शाळकरी मुली आणि महिलांनीही या घटनेच्या विरोधात आवाज उठवला। गांधी चौकातून काढण्यात आलेल्या मोर्चात विद्यार्थिनींनी हातात फलक घेत आरोपीच्या विरोधात घोषणाबाजी केली। अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या आरोपीचा खटला कोणत्याही वकिलानं लढू नये आणि आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी विद्यार्थिनींनी केली। मुलींना जेवढा तुम्ही असं प्रकार करत आहे तर मुलींना जन्मच कशाला देता? तुम्ही स्वतःच्याच मुलीसोबत असे कराल तर तुम्हाला किती वाईट वाटेल? जशी तुमची मुलगी तुमच्यासाठी प्रेमाची आहे तसे या सर्वांच्याच मम्मी पप्पांना त्यांची मुलगी प्रेमाचीच असते। त्यामुळे मी तुमची हात जोडून विनंती करते की कोणताच मुलगा असो, कोणताच पुरुष असो किंवा कोणताच काका असो, सगळेच मुली आपल्या मुली, सगळेच मुली आपल्या बहिणी समजून जगा। 3-3 वर्षाच्या मुली लहान लहानच्या अंगणवाडीमध्ये जातात, त्यांना काय समजत असेल की आपल्या सोबत असं काहीतरी होऊ शकते? त्यांच्यासाठी त्यांना सेल्फ डिफेन्स माहित नाही काय असतं, असं काही होऊ शकतं हेच माहित नसतं। आम्ही आहोत, आम्हालाही भीती वाटते की आम्ही कुठेतरी बाहेर जाऊ, आमच्यासाठी असं आमच्यासोबत असं काही होऊ शकते। तर अशा वेळी आम्ही काय करू? म्हणजे त्याला न्याय नाही मिळाला तिला, तर आता जितके पण लोक असं करू शकतात त्यांच्या मनात काही भीती राहणार नाही। तर आमचं असं मत आहे की तिला न्याय मिळाला पाहिजे आणि जो आरोपी आहे त्याला जितकी होऊ शकते तितकी स्ट्रिक्ट पनिशमेंट मिळाली पाहिजे। एका चिमुकली सोबत घडलेल्या या संतापजनक घटनेनंतर संपूर्ण भंडारा हादरलाय। पोलिसांनी आरोपीला अटक केली असली तरी आता या प्रकरणाचा जलद गती न्यायालयामध्ये खटला चालवून पीडितेला लवकर न्याय मिळणार का याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। अक्षय खोब्रागडे, पुढारी न्यूज, भंडारा।